आज एकत्र केलं. परमेश्वराची इच्छा आपण समजून घेण्यासाठी, परमेश्वराच्या इच्छेनुसार आपण चालण्यासाठी, वागण्यासाठी, बोलण्यासाठी परमेश्वराने विशेष करून आपल्या सगळ्यांना एकत्र केलं. मी त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद देत आपल्याच्या सहभागितेला सुरुवात करत आहे. परमेश्वरामध्ये खरोखर हे महत्त्वाचं आहे की आपण विशेष करून दिवसांना ओळखून घेत खरोखर जगलं पाहिजे. दिवसांना समजून घेत आपण परमेश्वरामध्ये जगलं पाहिजे. कारण खरोखर प्रगटीकरणाच्या पुस्तकात सांगितलेली वचनं खरी होत आहेत. आपल्या सर्वांच्या समोर, आपल्या सर्वांच्या नजरेसमोर परमेश्वराचं वचन खरं होत आहे. चंद्र आणि सूर्यापैकी परमेश्वराने सांगितलेलं विशेष करून चंद्राबद्दलचं वचन खरं झालेलं आहे. चंद्राबद्दलचं परमेश्वराचं चंद्र रक्तमय होईल हे जे वचन आहे ते खरं ऑलरेडी झालेलं आहे. आणि अशा वेळेत आपण लहान सहान उणे दुणे काढत न बसता याचे त्याचे इतरांचे आपण विशेष करून हे समजून घ्यायचं सध्याला काळ आहे की जितकं अधिक आपल्याला स्वतःला परमेश्वरामध्ये तयार करता येईल, जितकं अधिक आपल्याला परमेश्वरामध्ये स्वतःला स्थिर ठेवता येईल, तितकं अधिक परमेश्वरामध्ये स्थिर राहण्याचं, परमेश्वरामध्ये तितकं अधिक स्थिर राहून चालण्याचे हे दिवस आपल्याला परमेश्वराने दिलेले आहेत. आणि म्हणून लक्षात घ्या सगळेजणच परमेश्वरामध्ये की हे संदेश जे आपण शिकत आहोत ते ह्यासाठी आपण शिकूया की आपल्याला परमेश्वरामध्ये स्वतःला तयार करायचं आहे आणि परमेश्वरामध्ये आपल्याला विशेष करून परमेश्वराच्या महिमेसाठी सुद्धा जगायचं आहे. हे समजून घेत राहणं आणि हे समजून घेत चालणं आपल्या प्रत्येकासाठी खूप गरजेचं आहे. मी प्रत्येकाला विनंती करत आपल्याच्या संदेशाला सुरुवात करतो. काल आणि परवा 2 दिवस आपण परमेश्वरामध्ये ही गोष्ट समजून घेतली की गरजांशिवाय आपण परमेश्वरामध्ये कसं जगू शकतो. गरजांचा आपल्या विचार न करता, माझ्या गरजा, माझ्या इच्छा यांचा विचार न करता आपण परमेश्वरामध्ये कसं जगू शकतो. गेले 2 दिवस परमेश्वर कृपेने आपण बघितलं. गेले 2 दिवस आपण परमेश्वरामध्ये विशेष करून शिकलो, समजून घेतलो. माझी विनंती आहे की त्या प्रत्येकाला ज्यांनी हे संदेश ऐकलेले नसतील, आपल्या यूट्यूब चॅनलवर एलोहिम मिनिस्ट्रीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी हे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तुम्ही यूट्यूबवर जाऊन हे व्हिडिओज पाहून, ऐकून त्यातून परमेश्वराची इच्छा समजून कधीही घेऊ शकता. विशेष करून खरोखर प्रत्येकाला माझी विनंती आहे, हे संदेश आपल्या आप्तजनांना, आपल्या जवळच्या लोकांना जे खरोखर परमेश्वराची इच्छा समजून घेऊ इच्छितात, जे खरोखर परमेश्वराची इच्छा जाणून घेऊ इच्छितात, अशा आपापल्या परमेश्वरामध्ये जवळच्या असणाऱ्या लोकांना आपण विशेष करून हे संदेश पाठवत जावा. कारण परमेश्वर खरोखर आपल्या सगळ्यांशी बोलतो हे लक्षात घ्या. आज अनेक वर्षानंतर ॲक्च्युली माझ्या लाईफमध्ये, माझ्या सेवेच्या परमेश्वराने दिलेल्या या संपूर्ण जीवनामध्ये, परमेश्वराच्या सेवेच्या जीवनामध्ये मी आज पहिल्यांदाच एक अशी गोष्ट केली आणि करायला जातसुद्धा आहे की ज्याबद्दल मी आत्तापर्यंत कधीही असं केलं नव्हतं, ज्याबद्दल मी असं कधीही या अगोदर वागलं नव्हतं, ज्याबद्दल मी कधीही असा विचारसुद्धा केला नव्हता की परमेश्वर मला हे कृपादान देईल. प्रत्येकाला आवाज क्लिअर येत आहे? जे ऑनलाईन आहेत त्यांना प्रत्येकाला आवाज स्पष्ट येत आहे? ओके, थँक्यू. तर लक्षात घेऊ आपण सगळेजण परमेश्वरामध्ये की एक अशी गोष्ट मला परमेश्वराने आज शिकवली, एक परमेश्वराने मला अशी गोष्ट आज कृपेने त्याच्या दिली आणि मग शिकवली की ज्याबद्दल मी स्वतःसुद्धा कधीही विचार केलेला नव्हता, ज्याबद्दल मी स्वतःसुद्धा कधीही परमेश्वर मला हे कृपादानसुद्धा देईल याचा मी विचार कधीही केलेला नव्हता. आणि त्या परमेश्वराने त्या केलेल्या साक्षीवरून मी आता संदेश आपल्या सर्वांकरता परमेश्वराच्याच कृपेने आज घेऊन आलेलो आहे. आपण तो बघायला समजायला सुरुवात करूया. तत्पूर्वी परमेश्वराने मला कोणतं कृपादान दिलं आपण हे समजून घेऊया. कारण लक्षात घ्या, जर परमेश्वर मला आणि परमेश्वराच्या इतर सेवकांना परमेश्वराचे कृपादान देतो, त्याचा अर्थ हा होतो की आपल्या सर्वांनासुद्धा परमेश्वर अशी कृपादानं देऊ शकतो. आपल्या सर्वांनासुद्धा परमेश्वर अशी कृपादानं देऊ शकतो हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपण हे समजून घेत राहिलं पाहिजे. जर परमेश्वर त्याच्या एकाच सेवकाकरता एखादी गोष्ट करतो, त्याचा अर्थ असतो की तो त्याच्या इतर लेकरांसाठी सुद्धा त्या गोष्टी करू शकतो. फक्त आपण परमेश्वरामध्ये हे समजून घेणं गरजेचं आहे. फक्त आपण परमेश्वरामध्ये हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परमेश्वर त्याच्या इतर सेवकांकरता जे करतो, परमेश्वर ते आपल्यासाठी सुद्धा करू शकतो. परमेश्वराने दुपारी आपल्यापैकी एका परमेश्वराच्या लेकराशी
आपल्या एका बहिणीशी मी थोडंसं डिस्कशन करत असताना त्यांच्या फॅमिलीतील दुसऱ्या एका बहिणीबद्दल, जी बहीण अजून परमेश्वराला स्वीकार केलेली नाही आहे, निश्चितच परमेश्वरामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये ती बहीण विशेष करून पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती येशूला तिचा प्रभू म्हणून नक्की स्वीकार करणार आहे. स्वर्गीय पित्याला विशेष करून तिचा देव म्हणून ती बहीण स्वीकार करणार आहे. येशूच्या नावात मी हे शब्द बोलतो. त्या बहिणीबद्दल थोडंसं मी आपल्यापैकी एका बहिणीशी डिस्कशन करत असताना, चर्चा करत असताना, काही गोष्टींबद्दल वार्तालाप करत असताना मला परमेश्वराने सांगितलं की ताईंना त्यांच्या बहिणीचा फोटो माग, आणि ना केवळ त्यांच्या बहिणीचा, त्यांच्या बहिणीच्या हजबंडचा सुद्धा, त्यांच्या पतीचा सुद्धा फोटो माग. आणि त्यावेळेस मी निर्धास्तपणे, म्हणजे मागचा पुढचा विचार न करता की ताईंना काय वाटेल का बाबा, नाही, बिलकुल नाही. इफ फादर गॉड हॅज स्पोकन अन टू मी, जर परमेश्वर स्वर्गीय पिता माझ्याशी बोललाय, मला घाबरायची काय गरज आहे? वचन सांगतं अब्राहम परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे निघून गेला. कधीही लक्षात घ्या, माणसांना काय वाटेल आणि माणसांना काय नाही वाटणार, यामुळं परमेश्वराची इच्छा सांगायचं किंवा नाही सांगायचं हे कधीही लक्षामध्ये आणा, बंद करायचं नाही. कारण परमेश्वराचे आपण सेवक आहोत, आपण विश्वासी परमेश्वराचे आहोत, आपण लेकरं मुलं मुली परमेश्वराचे आहोत, लोकांचे नाही. आपण सेवा परमेश्वराची परमेश्वरासाठी करतो, लोकांसाठी आपण परमेश्वराची सेवा करत नाही. आपण परमेश्वराचे संदेश जे शिकतो, आपण परमेश्वराची कृपा जी परमेश्वराला रोज मागतो, लक्षात घेऊ आपण सगळेजण. माझी विनंती प्रत्येकाला, सगळेजण लक्षात घेऊया की आपण परमेश्वराची कृपा यासाठी मागत असतो की आपल्याला परमेश्वराच्या अनुसार चालायचं आहे. एलिया परमेश्वराचा सेवक होता. निनवेमधले लोक परमेश्वराला स्वीकार केले त्यांचा प्रभू म्हणून. तसं माझी प्रत्येकाला विनंती आहे परमेश्वरामध्ये, विशेष करून प्लीज माझी विनंती परमेश्वरामध्ये आपण सगळेजण समजून घ्या. कारण ही विनंती फक्त माझ्या मनाची विनंती नाही आहे, फक्त ही माझी इच्छा नाही आहे, ही परमेश्वराची इच्छा असल्यामुळे मी हिला माझी इच्छा बनवलं आहे. मला परमेश्वराने ही गोष्ट सांगितल्यामुळे मी हिला माझी इच्छा बनवलं आहे. कधीही परमेश्वराची सेवा करत असताना लोकांना काय वाटेल याचा विचार आपण शक्यतो करू नये. हां, ही गोष्ट वेगळी की लोकांना परमेश्वराची इच्छा आपण व्यवस्थित रीतीने समजावून सांगितली पाहिजे, हे मात्र आहे. परमेश्वराने जे सांगितलं ते आपण ॲज इट इज लगेच त्यांना एखादा दणका दिल्यासारखं सांगायला नाही पाहिजे, समजावून. योसेफाने स्वप्नांचा अर्थ समजावून सांगितला. योसेफाने स्वप्नांचा, जे स्वप्न फारोला परमेश्वराने दाखवले, ते स्वप्न योसेफाने परमेश्वराकडे नेले, तिथल्या तिथं जागेवरच लगेच, आणि परमेश्वराकडून त्या स्वप्नांचा अर्थ समजून घेतला आणि समजावून त्या स्वप्नांचा अर्थ त्याने फारोला सांगितला. माझी विनंती प्रत्येकाला, या संदेशावरून विशेष करून तुम्ही परमेश्वराची इच्छा आज समजून घ्या. तर मी त्या आपल्यापैकी एका बहिणीला त्यांच्या बहिणीच्या मिस्टरांचा, हजबंडचा आणि त्यांच्या बहिणीचा उघडपणे मी फोटो मागितला. मला पाहिजे म्हटलं त्यांचा फोटो, कारण परमेश्वर मला सांग म्हणून सांगत आहे, परमेश्वर मला माग म्हणून सांगत आहे, आणि मी मागितला. मी खोटं बोलणार नाही, परमेश्वर साक्षीला आहे. स्वर्गदूत आपल्या प्रत्येकाच्या बाजूला आहेत, परमेश्वराने दिलेले. परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या संरक्षणासाठी, आपल्या प्रत्येकाला पुरवठा करण्यासाठी, आपल्या प्रत्येकाला परमेश्वराच्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानात वाढवण्यासाठी परमेश्वराने जे स्वर्गदूत पुरवलेले आहेत, दिलेले आहेत, नेमलेले आहेत, नियुक्त केलेले आहेत, ते सुद्धा ऐकत आहेत. मी खोटं बोलणार नाही. त्यांचे फोटोज पाहिल्या, त्यांचे पिक्चर्स पाहिल्या, त्यांच्या इमेजेस पाहिल्या, लगेच मला परमेश्वराने त्यांच्यापैकी अशा काही पारिवारिक गोष्टी, पर्सनल गोष्टी, वैयक्तिक गोष्टी आणि कामाच्या गोष्टी मला परमेश्वराने समजावून सांगितल्या. आणि लगेच त्या परमेश्वराने मला सांगितलेल्या गोष्टी त्या ताईंना मी उघडपणे व्यवस्थित रीतीने समजावून सांगितल्या. पहिली गोष्ट मी त्यांना सांगितली की तुमच्या भाऊजींना, तुमच्या बहिणीच्या पतीला, तुमच्या बहिणीवर संशय वगैरे काहीच नाही आहे. त्यांना फक्त स्वतःचं पितळ उघड पडू द्यायचं नाही आहे. ॲक्च्युली तुमच्या भाऊजींना हे माहीत म्हणून देखील त्यांना मी सांगितलं. आपल्यापैकी त्या ज्या कोणी ताई आहेत, म्हणजे त्यांना विनंती आहे, मी ज्या गोष्टी सांगतोय तुमचं नाव मी उघडपणे घेणार नाही, पण लक्षात घ्या ताई की तुमच्या घरामध्ये परमेश्वराने जी साक्ष केली त्याच्यातून परमेश्वर भरपूर लोकांचं भलं करू शकतो आणि करतो, म्हणून मी ही साक्ष सांगत आहे. पण खंबीर राहा, तुमचं नाव मी उघडपणे येऊ देणार नाही, ग्रुपवर कळवू देखील नका, काहीही बोलू नका, शांत राहा. तर त्यांच्या भाऊजींबद्दल मला परमेश्वराने सांगितलं की तुमच्या भाऊजीच्याच मनामध्ये स्वतःची एक अवस्था आहे की त्या अवस्थेला घेऊन तुमचे भाऊजी थोडेसे
गोंधळामध्ये आहेत कित्येक वर्ष झालं, आणि त्याचा राग, त्याचा रोष, त्याची एक प्रकारे चिडचिड म्हणून तुमच्या बहिणीची दुसरी कुठली चूक काढता येत नाही म्हणून तुमचे भाऊजी तुमच्या बहिणीचा संशय घेत आहेत. हां, ज्या घटना घडल्या त्या घडल्या. त्या ताईने मला एक घटना सांगितली 10 वर्षापूर्वी घडलेली, असो तिचा संबंध जास्त नाही. दुसरा मुद्दा सांगितलं की मी या बहिणीला परमेश्वरामध्ये नोकरी करायची इच्छासुद्धा होती. इवन त्यांना भरपूर ऑफर्ससुद्धा आल्या होत्या, आणि त्या ऑफर्स त्यांनी रिजेक्ट केल्या, कारण परिवार त्यांना सांभाळायचं होतं, त्यांचं संसार त्यांना परमेश्वरामध्ये एकदम चांगल्या प्रकारे जगायचं होतं. आणि तिसरी गोष्ट की लोकसुद्धा, त्यांच्या घरातले सख्खे लोकसुद्धा जसं काय वेडी आहे असं तुमच्या बहिणीला समजतं. मी त्यांना सांगितलं. काही मिनटानंतर या ताईंचा रिप्लाय आला मला की खरोखर प्रॉफेट सर, परमेश्वराचे संदेष्टे, तुम्ही जे काही सांगितलं ते सर्व काही परमेश्वरामध्ये खरं आहे. आणि मनापासून मी त्यावेळेस लगेच धन्यवाद दिला परमेश्वराला की मी आत्तापर्यंत परमेश्वरामध्ये लोकांबद्दल विचार न करता बोलत गेलो ते गेलोच, पण आता परमेश्वर मला विशेष करून लोकांचे इमेजेस पाहूनसुद्धा, लोकांचे फोटोज पाहूनसुद्धा परमेश्वराच्या महिमेसाठी परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये काय काय कार्य करणार आहे हे सुद्धा मला परमेश्वर सांगत आहे. आणि हे कशामुळे होतं लक्षात घेऊया आपण. तो आजचा आहे आपला आजचा विषय, आणि तो विषय म्हणजे आहे आत्म्यांची देवाणघेवाण. आत्म्यांकडून केली जाणारी देवाणघेवाण. द ट्रान्सफर दॅट टेक प्लेस थ्रू spirits. The transfer which takes place through spirits, by spirits. Which spirits शिकायला जाणार आहोत आपण. ती देवाणघेवाण जी आत्म्यांच्या द्वारे केली गेली जाते जगामध्ये. आणि खरोखर परमेश्वराला विशेष करून धन्यवाद की मला परमेश्वराने विशेष करून काही महिन्यांच्या नंतर आज परत एकदा हा विषय शिकवण्यासाठी परमेश्वराने मला वेळ दिली, परमेश्वराने मला संधी दिली. तुम्हाला सर्वांना परमेश्वराने आज एकत्र केलं, त्यामुळे मी मनापासून परमेश्वराला धन्यवाद देत आपल्या आजच्या संदेशाला सुरुवात करते. लक्षात घ्या, वचन सांगतं परमेश्वराने की पहिल्यांदा मानवाला बनवलं, नंतर मानवाच्या शरीराला परमेश्वराने बनवलं. पहिल्यांदा परमेश्वराने त्याला आत्म्यामध्ये बनवलं, पहिला अध्याय 26व्या वचनामध्ये, आणि नंतर परमेश्वराने त्याला मातीच्या एका शरीरामध्ये आपण त्याला टाकलं असा शब्द वापरू शकतो. माझी विनंती आहे, ज्यांचे माईक्स ऑन असतील प्लीज आपले माईक्स ऑफ ठेवा. इतरांना त्रास होणार नाही आपल्यामुळे याची काळजी सगळेजण घेऊया. माझ्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी आपण सगळेजण घेऊया. प्लीज आपापले माईक्स ऑफ करा. थँक्यू. पहिल्या अध्यायामध्ये परमेश्वराने स्पष्ट सांगितले उत्पत्तीच्या पुस्तकात की पहिल्यांदा देवाने आदाम आणि हवा यांना बनवण्या अगोदर त्यांना नर आणि नारी असं देवाने बनवलं. मेल अँड फिमेल ही क्रिएटेड देम असं परमेश्वराचं वचन सांगतं. त्याचा अर्थ हा की परमेश्वर कोणतीही गोष्ट जी या जगात बनवलेला आहे ती पहिल्यांदा परमेश्वराने आत्म्यात बनवली आहे. वचन सांगतं मार्क 5:28 मध्ये ती बहीण तिच्या मनामध्ये पहिल्यांदा येशूविषयीच्या गोष्टी ऐकून बोलली. फर्स्ट शी स्टार्टेड टू थिंक इन हर माइंड. तिच्या मनात तिने पहिल्यांदा विचार करायला चालू केलं. लक्षात घ्या, विचार शारीरिक आपण कृतीने करू शकत नाही, विचार आपल्या मनामध्ये होतात. आणि लक्षात घ्या, मन हे आपल्या आत्म्याच्या आणि शरीराच्या मध्ये असणारं एक दुवा आहे हे आपण समजून घेऊया. आपलं मन शरीराशी आणि आपल्या आत्म्याशी जोडलं जातं. आपल्या शरीराला आपल्या आत्म्याशी, आपल्या आत्म्याला आपल्या शरीराशी जोडायचं काम करतं ते आपलं जीव. त्या जीवाशी संबंधित आहे आपलं मन, त्या जीवाशी संबंधित आहे आपलं मन. हे आपण समजून घ्या थोड्या वेळ की ह्या जगात ज्या ज्या गोष्टी चालतात ना त्या सर्व गोष्टी आत्मिक आहेत पहिल्यांदा, नंतर त्या फिजिकल होतात, शारीरिक होतात. हे समजून घेऊया आपण. वचन सांगतं परमेश्वराचं वचन सांगतं की देव बोलला की प्रकाश होवो. ह्याचा अर्थ प्रकाश नव्हता असं नाही, अंधाराने प्रकाशाला झाकून टाकलं होतं. वचन जर का पहिल्या अध्यायामध्ये आपण व्यवस्थित वाचलं तर तिथं असं सांगितलंय की परमेश्वराने उजेड आणि अंधार यांना एकमेकापासून वेगळे केले, प्रकाश व अंधार यांना एकमेकापासून वेगळे केले असं स्पष्ट सांगितलं त्यामध्ये.
ह्याचा अर्थ तिथं प्रकाश नव्हता असं नाही, त्याला अंधकाराने झाकून टाकलं होतं. म्हणजे समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला की प्रत्येक गोष्ट परमेश्वराने पहिल्यांदा आत्मिक जगात बनवून ठेवली होती, नंतर तिला शारीरिक जगामध्ये अस्तित्वात आणलं. लक्षात घ्या, एदेन वाटिकेमध्ये पाप नव्हतं असं नाही, किंवा एदेन वाटिकेमध्ये मरण नव्हतं असं नाही. जोपर्यंत आज्ञापालन परमेश्वराचं आदाम आणि हवा करणार होते, करत राहणार होते, जोपर्यंत परमेश्वराचं आज्ञापालन, तोपर्यंत जीवन त्यांच्यामध्ये राहणार होतं. आणि ज्या वेळेस ते आज्ञाभंग करणार होते त्यावेळेस बागेमध्ये ऑलरेडी असणारं मरण त्यांच्या जीवनामध्ये शिरणार होतं आणि त्यांचं जीवन काही मर्यादेच्या नंतर थांबवणार होतं. विषय वेगळा आहे, आपल्या विषयावर आपण स्टिकअप राहूया की विशेष करून परमेश्वरामध्ये आपण हे समजून घेऊया. पहिल्यांदा प्रत्येक गोष्ट देवाने ऑलरेडी आत्मिक जगामध्ये पहिल्यांदा तयार केलेली आहे, म्हणून त्या गोष्टींनंतर शारीरिक जगामध्ये अस्तित्वात आल्या. ज्यांना समजत नसेल मी त्यांना विनंती करतो, प्लीज समजून घ्यायचा प्रयत्न परमेश्वर कृपेने करा. परमेश्वर नक्की तुम्हाला समजावून सांगेल, परमेश्वर नक्की तुम्हाला समजू देईल या गोष्टी. कारण ह्या गोष्टी समजण्यासाठी फक्त बुद्धीचा उपयोग करून उपयोग नाही आहे. परमेश्वरासमोर आपण परमेश्वराच्या कृपेने चालणं गरजेचं आहे. वचन सांगतं परमेश्वराचं की प्रभू येशू वधस्तंभावर काय काय बोलणार होता, प्रभू येशू त्याच्या 33.5 वर्षाच्या आयुष्यामध्ये काय काय करणार होता, यापैकी बऱ्याचशा गोष्टी परमेश्वराच्या वचनामध्ये स्तोत्रसंहितेमध्ये लिहून ठेवले होते. तो कोणी बाहेरचा नव्हता, तो कोणी लांबचा नव्हता, तो तर माझ्या ताटामध्ये हात घालून जेवण करणारा माझ्या जवळचा तूच माझा सखा, माझा मित्र होता. यहूदा इस्करियोतबद्दल हे वचन स्तोत्रसंहितेमध्ये अगोदरच देऊन ठेवलेलं आहे. आय थिंक 43 की 49 मध्ये आहे हे वचन. प्रभू येशूबद्दल वचन सांगतं की त्याला तहान लागली. हे वचन स्तोत्रसंहितेमध्ये आहे. प्रभू येशूने ते वचन फक्त बोललं. लक्षात घ्या, आपण जर का वधस्तंभावरील प्रभू येशूचं मरण जर व्यवस्थित वाचलं, त्याचा अभ्यास केला, तर तिथं सांगत नाही वचन की त्याने ते द्राक्षरस म्हणता येणार नाही, काहीतरी तिथं वेगळा शब्द वापरला आहे. ती आंब जी होती, ती आंब प्रभू येशू पिला नाही, त्याने फक्त मागितली. ती आंब त्याने फक्त मागितली, तर त्याने पिली नाही. म्हणजे त्याला फक्त ते वचन पूर्ण करायचं होतं जे वचन स्तोत्रसंहितेमध्ये दिलं होतं. ह्याचा अर्थ आपण काय समजून घ्यायचं आहे की प्रत्येक गोष्ट आत्मिक जगात परमेश्वराने ऑलरेडी अगोदर नेमून ठेवलेली आहे, तयार करून दिलेली आहे, तयार करून ठेवलेली आहे. प्रत्येक गोष्टचा अर्थ काय होतो? आत्मिक जग पहिल्यांदा आहे, शारीरिक जग जे आपल्या अस्तित्वामध्ये आहे, जे आपण आपल्या हातांना पाहतो, आपल्या बोटांना पाहतो, आपल्या चेहऱ्याला पण जे पाहतो, हे जग दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रथम आत्मिक जग, दुसऱ्या क्रमांकावर शारीरिक जग. आपण प्रत्येकजण परमेश्वरामध्ये ही गोष्ट समजून घेऊया की आत्मिक जग परमेश्वरामध्ये प्रथम आहे, शारीरिक जग ह्या आपल्या परमेश्वराने दिलेल्या जीवनामध्ये दुय्यम क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे, जर शारीरिक जग दुय्यम क्रमांकावर येतं, दुय्यम स्थानावर येतं, दुसऱ्या स्थानावर येतं, आणि आत्मिक जग जर पहिल्या स्थानावर येतं, तर ह्याचा अर्थ हा होतो की प्रत्येक कृती ही पहिल्यांदा आत्मिक जगातच घडते. कोणतीही कृती असू द्या, ती पहिल्यांदा आत्मिक जगातच घडते. व्यवस्थित आपण लक्ष देऊन हा विषय समजून घेऊया, कारण आपल्या सगळ्यांकरता हा विषय खूपच गरजेचा आहे. इव्हन मी आता आपल्या स्टडीला सुरुवात करत असताना काही इमेजेसना, काही फोटोजना, काही पिक्चर्सना राऊंड करून विचारलंसुद्धा, हे कोण आहेत, हे कोण नाहीत. ह्या प्रत्येकाचा अर्थ मी सगळ्यांना सांगणार आहे. फक्त माझी मनापासून विनंती आहे, मला 1 मिनिट वेळ द्या. बोलण्या अगोदर मी पहिल्यांदा काही लोकांना सावध करू इच्छितो, कारण माझी इच्छा नाही की प्रत्येकालाच हे ज्ञान लगे मिळावं, फुकटचं मिळावं, माझी इच्छा नाही. थँक्यू. काही जण आहेत आपल्यापैकी जे माझ्याशी खोटं बोलले, जे माझ्याशी खोटं वागले, साक्ष सांगायला येतो म्हणलेलं असताना सुद्धा साक्ष सांगायला नाही आले. हा स्वभाव चांगला नाही, हा स्वभाव बरोबर नाही. सांगणं माझं कर्तव्य, तुम्ही सांगितलं. एकतर येतो म्हणू नका, आणि जर का शब्द दिला असाल की आम्ही साक्ष सांगायला येतो, तर साक्ष सांगायला तुम्ही यायलाच पाहिजे. भले 2 मिनिटं येऊन साक्ष सांगून निघून जावा, पण जर तुम्ही सांगितलं तर परमेश्वरामध्ये हा स्वभाव बरोबर नाही.
हा स्वभाव खूप चुकीचा आहे. तुमच्यासाठी मी काहीही बोलणार नाही परमेश्वरामध्ये. असो, तर लक्षात घेऊया आपण की आत्म्यांच्या द्वारे होणारी देवाणघेवाण, आत्म्यांच्या द्वारे होणारी देवाणघेवाण ही खरोखर खूप महत्त्वाची आहे. समजून घेणं खूप महत्त्वाची आहे. आपल्याला असं काही जणांना गैरसमज असतो की प्रत्येक गोष्ट आपल्याद्वारे होत असते. नाही, लक्षात घ्या, वचन सांगतं यहुदा इस्करियोतच्या मनामध्ये सैतानाने पहिल्यांदा प्रवेश केला. त्याच्या विचारांमध्ये सैतानाचे विचार सैतानाने घालायला सुरुवात केली. प्रभू येशूला ज्यावेळेस सैतान परीक्षा घ्यायला गेला होता त्यावेळेस काय सैतान प्रभू येशूच्या समोर नव्हता उभारलेला, त्यावेळेस तो प्रभू येशूच्या मनामध्ये बोलत होता. समजून घेऊ आपण सगळेजण, सैतान फिजिकली आपल्यासमोर आज अपिअर होऊ शकत नाही, आणि झाला जरी तर त्याला एखाद्या माणसाचं शरीर धारण करावं लागतं. ज्यावेळेस प्रभू येशू अरण्यामध्ये होता, ज्यावेळेस प्रभू येशूची परीक्षा घेणं काम चालू होतं, लक्षात घ्या तिथं आजूबाजूला लोक पण 100% असणार आहेत. काही अंतरावर का असेना, काही लांबच्या अंतरावर का असेना, काहीशे मीटर, काहीशे अंतर, शंभर टक्के लोक असणार आहेत. हे समजून घेणं परमेश्वरामध्ये आपल्या प्रत्येकाला गरजेचं आहे की विशेष करून, खास करून हे समजून घेणं आपण परमेश्वरामध्ये खरोखर खूप गरजेचं आहे की सैतान पहिल्यांदा यहूदा इस्करियोतच्या मनामध्ये शिरला होता. प्रभू येशूशी तो मनामध्ये, त्याच्या विचारामध्ये प्रभू येशूच्या तो परीक्षा घेत होता. हे समजून घेणं आपलं काम आहे परमेश्वरामध्ये. योसेफाला त्याच्या मनामध्ये कळलं की का माझ्यावर खोटा आरोप घेण्यात आला, का मला दोषी ठरवण्यात आलं, आणि का परमेश्वर शांत बसलाय. लक्षात घ्या, परमेश्वरामध्ये परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्णपणे चालत असताना सुद्धा वचन सांगतं की ती पोटिफरची पत्नी त्याच्या मागे पडली, त्याचा गैरफायदा घ्यायचा तिने प्रयत्न केला, आणि शेवटी त्याचा गैरफायदा ती घेऊ शकली नाही. मग नंतर आपल्या प्रत्येकाला माहिती आहे तिने त्याच्यावर खोटा आरोप लावला. वचन सांगत नाही परमेश्वराचं की योसेफ परमेश्वराला प्रश्न विचारला. नेहमी लक्षात घ्या, योसेफाचा हा गुण आपल्यापैकी सर्वांमध्ये पाहिजे. कोणता गुण? की जर आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची इच्छा पूर्ण होत नसेल तर परमेश्वराला उलट प्रश्न विचारण्याऐवजी स्वतःला थोडंसं आपण तपासलं पाहिजे की माझं काही चुकत आहे का. 100% आपल्याला उत्तर मिळून जाईल की होय, मीच कुठेतरी चुकलो होतो. माणूस पाप केल्याशिवाय सैतान त्याच्या जीवनामध्ये कार्य करू शकत नाही. परमेश्वराने परवानगी दिल्याशिवाय सैतान माणसाच्या जीवनामध्ये कार्य करू शकत नाही. त्याच्या जीवाला फक्त हात लावू नको असं परमेश्वराने स्पष्ट सांगितलं होतं इयोबाच्या बद्दल सैतानाला, आणि मग जाऊन त्याने इयोबाच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडवल्या. इयोबाच्या जीवाला सैतानाने कधीच हात लावला नाही, कारण परमेश्वराने परवानगी दिलेली नव्हती. समजून घेऊ आपण परमेश्वरामध्ये पहिल्यांदा वचनाला, आपल्या संदेशाला सुरुवात करत असताना, एव्हरीथिंग दॅट हॅपन्स, इट हॅपन्स प्रायमरीली इन स्पिरिच्युअल वर्ल्ड. जे काही घडत असतं ते सर्व काही पहिल्यांदा आत्मिक जगात घडत असतं. आणि हे जर आपण समजून घेतलो तर आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येकच हालचालीबद्दल गांगरून जायच्याऐवजी, गोंधळून जायच्याऐवजी, गडबडण्याच्या ऐवजी आपण प्रत्येक गोष्टना 46 स्तोत्रसंहिता 46:10 नुसार व्यवस्थितपणे निर्णय घेऊ शकू. स्थिर व्हा आणि लक्षात ठेवा की मीच तुमचा देव आहे. आपल्याला प्रत्येक अडचणीच्या वेळेस स्थिर होता येईल, स्वतःला स्थिर करता येईल, ती कृपा परमेश्वराकडनं मागून घेता येईल. ती कृपा आपण परमेश्वराकडनं विशेष करून घेत राहू शकू. कशामुळं? कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद आहे, नेहमी सांगतो, तो आनंद आपल्यामध्ये राहील. तो आनंद आपल्या घरामध्ये, आपल्या मनामध्ये घर करून राहील. त्या आनंदामुळं आपल्याला स्थिर होता येईल, आणि त्या स्थिरपणामुळं आपल्या परमेश्वरामध्ये योग्य निर्णय, जे परमेश्वर आपल्याला सांगेल ते निर्णय आपल्याला घेता येतील. त्यामुळे संदेशाला सुरुवात करत असताना पहिला मुद्दा मी विनंती करतो प्रत्येकाला, व्यवस्थितपणे आपण समजून घेऊया. ह्या जगात जे काही घडतं ते पहिल्यांदा स्पिरिच्युअल लेवलला, आत्मिक जगामध्ये प्रत्येक गोष्ट घडत असते. हे आज सगळेजण समजून घ्या. आपल्या घरामध्ये एखादा माणूस परमेश्वराविरुद्ध पाप करत असेल तर कोणीही समजू नका की आपल्या घरात तो माणूस स्वतःहून पाप करत आहे. नाही, देअर इज 100%, 101%, 1000%, 1,00,000, 1,00,00,000% परमेश्वराची एक खूप मोठी योजना असते.
100%पेक्षा जास्त त्या माणसाबद्दल जो माणूस आपल्या घरामधला पाप करत असतो. लक्षात घ्या, परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं, यहूदा इस्करियोत होता म्हणूनच प्रभू येशू वधस्तंभावर जाऊ शकला. लोक यहूदा इस्करियोतला दोष देतात, लोक यहूदा इस्करियोतला चुकीचं समजतात. यहूदा इस्करियोत प्रभू येशूला पकडवून दिला, प्रभू येशूला त्यांनी धरलं, मारलं, चापकाचे फटके दिले, त्या क्लॉज ऑफ 9च्या चापकाने त्याला फटके मारले, 19 फटके 40+1. त्याचा जीव घेतला, त्याला दफन केलं. आणि म्हणून परमेश्वर स्वर्गीय पित्याने प्रभू येशूला मेलेल्या लोकांमधनं 3ऱ्या दिवशी जिवंत केलं. प्रभू येशू मेला म्हणून स्वर्गीय पिता त्याला जिवंत करू शकला. प्रभू येशू मेला म्हणून आपल्या पापांची आपल्याला प्रभू येशू क्षमा मिळवून देऊ शकला, कायमचं आपल्याला आरोग्य मिळवून देऊ शकला, कायमची आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये समृद्धी राहावी म्हणून प्रभू येशू आपल्यासाठी गरीब झाला असं वचन सांगतं. ते वधस्तंभावरचं मरण त्याने आपल्यासाठी सहन केलं. समजून आपल्याला परमेश्वरामध्ये काय घ्यायचं आहे, समजून आपल्याला परमेश्वरामध्ये ही गोष्ट आज व्यवस्थितपणे घ्यायची आहे की आत्मिक जग हे पहिल्यांदा आहे. आपल्या घरातला एखादा व्यक्ती पाप करत असेल तर त्या व्यक्तीला बघायला शक्यतो जाऊ नका. तो व्यक्ती जे काही पाप करत आहे त्या पापाला शक्यतो बघायला कोणीही जाऊ नका. प्रयत्न करा परमेश्वराकडून समजून घेण्याच्या, परमेश्वराच्या कृपेने प्रयत्न करा, हा की नेमकं आमच्या घरातला हा व्यक्ती, नेमकं आमच्या घरातली ही व्यक्ती, नेमकं आमच्या घरातले हे नातेवाईक, आमचे नातेवाईक, आमच्या कामावरील हे लोक का पाप करत आहेत, अमुक पाप अमुक लोक का करत आहेत. मानोहा, शमशोनाचे वडील आणि त्याची पत्नी, ह्यांना समजलं नाही की आम्हाला जो मुलगा तू देणार आहेस बलिष्ठ लोकांचा वध करण्यासाठी, परमेश्वर स्वर्गीय पित्या तुझ्या स्वर्गदूताद्वारे तो आम्हाला सांगितलं की तो आम्हाला मुलगा देणार आहेस जो बलिष्ठ लोकांचा पूर्णपणे खात्मा करण्यासाठी तेव्हा तो उपयोग करणार आहेस. त्यांना समजलं नाही की आम्ही त्याची वाढ कशी करू. तर वचन सांगतं, मानोहा स्पष्ट स्वर्गदूताला विचारला, आम्हाला सांग हे माझी वाढ कशी करू. त्याने प्रश्न व्यवस्थित विचारला आणि त्याला उत्तर दिलं गेलं. मरिया परमेश्वराच्या स्वर्गदूताला गॅब्रिएलला स्पष्टपणे विचारली, मी तर आत्तापर्यंत कोणत्या पुरुषाला जाणले नाही किंवा माझा विवाहसुद्धा झालेला नाही, तर मी गरोदर कसं काय राहीन. तिच्या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं. योग्य प्रश्न जर आपण परमेश्वराला विचारू तर लक्षात घ्या परमेश्वर उत्तर देतो. पण जर आपले प्रश्न अयोग्य असतील, वचन सांगतं बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या वडिलाला परमेश्वराने 9 महिने शापित केलं, बोलू दिलं नाही. याजकाचं सगळ्यात मोठं काम असतं परमेश्वराचं वचन मंडळीला शिकवणं, आणि शिकवण्याकरता मुख उघडावं लागतं. ते मुखच देवाने त्याचं बंद केलं. अयोग्य प्रश्न जर विचारू तर परमेश्वर आपल्याला उत्तर देत नाही, शिक्षा देतो. जर आपण अयोग्य प्रश्न विचारू परमेश्वर उत्तर देत नाही, परमेश्वर उत्तर देत नाही. परमेश्वर उत्तर देत नाही. आपल्याला समजून घेणं गरजेचं परमेश्वरामध्ये. प्रत्येक गोष्ट ही स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये, आत्मिक जगामध्ये पहिल्यांदा घडत असते. प्रत्येक गोष्ट काहीही असू द्या, आपल्या जीवनात जे काही घडतं ते पहिल्यांदा आत्मिक जगातच पहिल्या क्रमांकावर घडत असतं, नंतर ते शारीरिक जगात घडतं. आणि मग असं असताना आपण विचार हा नाही केला पाहिजे की अमुक व्यक्ती स्वतःहून आम्हाला त्रास देत आहे, अमुक आमच्या परिवारातली माणसं स्वतःहून आम्हाला डिवचत आहेत. बिलकुल नाही. समजून घेऊ आपण सगळेजण की त्या माणसांना आपल्याला जर का डिवचायची इच्छा होत असेल, त्या माणसांना जर का आपल्याला त्रास द्यायची इच्छा होत असेल, तर 100% त्या माणसांचा उपयोग सैतान करत असतो, दुष्टात्मे, अशुद्धात्मे, दुरात्म्यांच्याद्वारे. म्हणून ती माणसं आपल्याला त्रास देत असतात. म्हणून ती माणसं आपल्याला त्रास देत असतात. कुठल्याही माणसांचा मनापासून उद्देश नसतो. वचन सांगतं जोपर्यंत प्रभू येशूला यहूदा इस्करियोतने विकलं नाही तोपर्यंत त्याला पश्चाताप झाला नव्हता. सैतानाचं काम जोपर्यंत पार पडलं नाही तोपर्यंत यहूदा इस्करियोतला पश्चाताप नाही झाला. कोणीतरी वचन शेअर करा, आपण वाचूया. प्रभू येशूला विकल्याच्या नंतर यहूदा इस्करियोतला पश्चाताप झाला, तोपर्यंत नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांना परमेश्वरामध्ये ही गोष्ट कळणं गरजेचे आहे. सैतान तोपर्यंतच एखाद्या माणसाचा उपयोग करतो, काही माणसांचा उपयोग करतो सैतान तोपर्यंतच, जोपर्यंत त्या माणसांकडनं त्याला त्याची इच्छा पूर्ण करून घ्यायची बाकी असते.
जसंच त्या माणसांकडनं त्याचं काम संपवलं जातं, जसंच त्या माणसांचा उपयोग त्याला आता पडत नाही, लागत नाही त्या माणसांचा उपयोग त्याला आता, तसंच सैतान त्या माणसांचा उपयोग सोडून देतो, त्या माणसांचं जीवन सोडून देतो. वचन स्पष्ट सांगतं की यहूदा इस्करियोतला पश्चाताप जेव्हा झाला तेव्हा सैतान यहूदा इस्करियोतला सोडून निघून गेला. आणि त्यावेळेस यहूदा इस्करियोतला कळालं की आपण तर एका निर्दोष निष्पाप जीवाला विकलेला आहे. थँक्यू संतोष. मत्तय शुभवर्तमान 27 अध्याय वचन क्रमांक 3 आणि 4 आपल्या सगळ्यांकरता मी वाचत आहे. तेव्हा तो शिक्षापात्र ठरवण्यात आला असे पाहून त्याला धरून देणारा यहूदा पस्तावला आणि ते 30 रुपये मुख्य याजक व वडील यांच्याकडे परत आणून म्हणाला, मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. ते म्हणाले, त्याचे आम्हाला काय, तुझं तूच पाहून घे. वचन स्पष्ट सांगतं ह्याला पश्चाताप तेव्हा झाला जेव्हा सैतानाचं काम संपलं होतं. तुम्हाला आणि मला ही गोष्ट समजून घेणं गरजेचे आहे. आपल्या घरामध्ये जर का काही माणसं आपल्याला दिसत असतील की जे गरजेपेक्षा जास्त आपल्याला त्रास देतात किंवा इतर लोकांना त्रास देतात, भले आपल्याला त्रास देत नसतील, भले आपण परमेश्वरामध्ये आहोत म्हणून समजा आपल्या घरातले काही माणसं आपल्याला त्रास देत नसतील, त्याचा अर्थ हा नाही की ते इतरांना त्रास देत नसतील. कुणीही जर त्रास देत असेल तर त्यामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे, सॅटॅन इज बियॉन्ड दोज ऑल पर्सन्स लाईव्स. सैतान हा त्या सगळ्या लोकांच्या मागं पडलेला आहे. त्या लोकांनी परमेश्वराला ओळखूच नये म्हणून वचन स्पष्ट सांगतं की तो कबरामध्ये राहत असे. मार्क शुभवर्तमान 5 अध्याय. आणि का कबरामध्ये राहत होता, वचन पुढं हे सुद्धा सांगतं, ज्यावेळेस प्रभू येशूने त्या माणसामधले, त्या पुरुषामधले अशुद्धात्मे घालवून दिले, त्यावेळेस तो माणूस कपडे पांघरून, आपल्या अंगावर कपडे पांघरून स्वतःचं शरीर त्याने झाकलं, कारण त्याला कळलं की आपण विवस्त्र आहोत. लक्षात घ्या, त्याला बुद्धी परत आली. जसंच त्याने परमेश्वरामध्ये सैतानापासून स्वतःला वेगळं झालेलं त्याला समजायची गरज पण होती, तो झाला. अशुद्धात्म्यापासून तो वेगळा झाला. वचन स्पष्ट सांगतं की त्यानंतर त्याला समज आली. कोणती समज आली? की आपण नग्न आहोत, आपण विवस्त्र आहोत. त्याने अंगावर कपडे पांघरले. ते कपडे त्याने अंगावर पांघरून प्रभूशीला तो माणूस स्पष्ट म्हणाला, प्रभूजी मला तुझ्या सोबत घेऊन चल, मला इथं राहायची इच्छा नाही. म्हणून आपण सगळेजण प्रार्थना जास्त ही केली पाहिजे, देव आमच्या घरातल्या माणसांना पश्चातापाचं अंतःकरण दे, की त्यांनी जी पाप आत्तापर्यंत केलेत त्या पापांचा त्यांना पश्चाताप खरोखर होऊ दे स्वर्गीय पित्या. ही प्रार्थना आपण प्रत्येकाने केली पाहिजे. आणि फक्त करत राहू नका. लक्षात घ्या, परमेश्वर आपला देव स्वर्गीय पिता हा मंद क्रोध आहे, पण कृती करण्यासाठी तो मंद नाहीये. परमेश्वर देव स्वर्गीय पिता कृती करण्यासाठी मंद नाहीये. कित्येक वर्ष मुलासाठी हन्ना प्रार्थना करत होती. कित्येक वर्ष, वचन स्पष्ट सांगतं तसं, कित्येक वर्ष ती प्रार्थना करत होती. पण ज्या दिवशी त्यांनी परमेश्वराच्या इच्छेने प्रार्थना केली, देवा मला एक पुत्र दे, मी त्याच माझ्या पुत्राला, मी त्याच माझ्या मुलाला तुला समर्पित करते. तिने योग्य प्रार्थना केली, तिची कूस परमेश्वराकडनं वाहती करून घेण्यासाठी. मला मुलगा दे, तोच मुलगा मी तुला समर्पित करते. वचन सांगतं त्याच वर्षी ती प्रेग्नंट राहिली आणि त्याच्याच 9 महिन्यानंतर तिला शमुवेल तिला परमेश्वराने पुत्र म्हणून दिला. हेच आपल्याला परमेश्वरामध्ये समजून घ्यायचं आहे. परमेश्वर क्रोधाबाबतीमध्ये मंद आहे, परमेश्वर कृती बाबतीमध्ये मंद नाही. लोक म्हणणारे म्हणतात परमेश्वराला काम करण्यासाठी त्याच्या वेळेमध्ये करावं लागतं, असं नाही. आपल्या समर्पणावर डिपेंड आहे की परमेश्वर एखादी गोष्ट आपल्याला देणार किंवा नाही देणार. आपल्या समर्पणावर अवलंबून आहे की एखादी प्रार्थना परमेश्वर आपली किती लवकर मान्य करणार आणि आपल्या एखाद्या प्रार्थनेला मान्य करण्यासाठी परमेश्वर किती उशीर जाणून बुजून लावणार. ती ते वाक्य बोलली नव्हती. हन्ना एक वाक्य बोलली नव्हती. कोणतं वाक्य? की मला पुत्र दे आणि तोच पुत्र मी तुला समर्पित करते, तुझा याजक म्हणून परमेश्वरा, मी त्याला मागत नाही परत. तिने समजून घेतलं की परमेश्वर मला कधी माझी प्रार्थना लगेच मान्य करून देऊ शकतो. आपण गेल्या 4 दिवसापूर्वी पाहिलं होतं, गेल्या 100 दिवसापर्यंत, की प्रार्थना परमेश्वराने लवकर मान्य करावी म्हणून कोणते कोणते मुद्दे आहेत, विशिष्ट शब्द, बाकीचे भरपूर मुद्दे आपण बघितले. जवळजवळ मला वाटतं 4 मुद्दे आपण बघितले. ते मुद्दे नेहमी लक्षात ठेवा. हे समजून घेणं गरजेचं आहे परमेश्वरामध्ये
की सैतान लोकांचं जीवन सोडून जातो. ज्यावेळेस सैतानाला दिसतं एकतर त्याला स्वतःला धोका आहे, किंवा ज्यावेळेस सैतानाला समजतं आता या माणसाचा उपयोग माझ्याकडनं करायचं संपलेलं आहे, आता या माणसाचा मला काय उपयोग नाही, 2 वेळेस सैतान लोकांना सोडून जातो. पहिल्यांदा तेव्हा जेव्हा त्याला दिसतं की पवित्र आत्म्याची उपस्थिती पवित्र आत्म्याने केलेली आहे, इथं आपल्याला तर थांबता येत नाही. वचन सांगतं त्या मचव्यातून प्रभू येशू उतरताच तो दुरून धावत आला. अशुद्धात्मा लागलेला तो भूतग्रस्त मनुष्य दुरून धावत आला, आणि धावत आला, पळत पण नाही आला, चालत पण नाही आला, फक्त गुरगुर करत नाही आला, भीती दाखवत नाही आला, धावत पळत आला आणि येशूच्या चरणाजवळ पडून तो म्हणाला, असं वचन सुरुवात करतं तिथून पुढं. त्यांना माहीत आहे, सैतानाला माहीत आहे, जिथं पवित्र आत्मा तिथे मी राहू शकत नाही, जिथं परमेश्वर स्वतः त्याची उपस्थिती करतो तिथं मी राहू शकत नाही, मला अलाउड नाही आहे, मी राहू शकत नाही जिथं परमेश्वर राहतो. म्हणून आपले शरीर आपण जिवंत, पवित्र आणि ग्रहणीय असं देवाला रोज सादर केलं पाहिजे. मी का सांगत असतो जीवनाला आनंदित तुम्ही रोज जगा, कारण वचन तेच सांगतं, परमेश्वरविषयीचा जो आनंद तोच माझा मजबूत दुर्ग आहे. नेहम्याच्या पुस्तकात परमेश्वराने सांगून ठेवलेलं आहे, नेहम्या की होशेमध्ये देवाने सांगून ठेवलं स्पष्टपणे. आपण जेवढं आनंदी राहू तेवढंच आपल्याला जिवंत राहता येतं, आणि आपण जेवढं जिवंत राहू तेवढंच आपण परमेश्वरामध्ये परमेश्वराला आपल्याला ग्रहण करू वाटेल असं जीवन आपल्याला जगायला मदत करतो परमेश्वर. म्हणून तुम्ही आपली शरीरे देवस्वर्गीय पित्याला जिवंत, पवित्र आणि ग्रहणीय अशी सादर करा. बरोबर ना? जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय. बरोबर, 12 पहिलं वचन. थँक्यू. पण मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की आत्म्यांकडून देवाणघेवाण केवळली जाते थ्रू स्पिरिट्स, बाय स्पिरिट्स ट्रान्सफर्स टूक प्लेस. आत्म्यांकडनं देवाणघेवाण केली जात असते. आत्म्यांकडनं देवाणघेवाण केली जात असते. आपल्याला वाटतं की हेरोद पेटून उठला होता. आपल्याला वाटतं की हेरोदाने ती आज्ञा काढली, 2 महिन्यापेक्षा खाली कमी वय असणारे जे काही मुलं असतील त्यांना आपटून मारून टाका. फक्त हेरोद नाही, हेरोदाच्या मनात ते विचार करणारा सैतान होता. प्रभू येशूला जन्मच देऊ नको, जन्मला असेल तरी त्याला वाढू देऊ नको, त्याचं जीवन संपून टाक. ख्रिस्त येशूच्या नावामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाला मी परमेश्वरामध्ये सुरक्षित करतो. त्या विशेष करून प्रत्येक जीव घेण्यात दुष्ट, अशुद्ध आणि दुरात्म्यापासनं की जे तुमच्या जीवाच्या मागं पडलेले आहेत, तुमच्या जीवाची हानी करण्यासाठी, तुमचा जीव घेण्यासाठी, ख्रिस्त येशूच्या नावात त्यांचा प्रत्येक प्लॅन इथून पुढं निष्फळ होत आहे, अपयशी होत आहे. ख्रिस्त येशूच्या नावात जे दुष्टात्मे, अशुद्धात्मे, दुरात्मे आपल्यापैकी ज्यांना जीवाच्या आपल्यापैकी ज्यांच्या जीवाला हात घालायचा प्रयत्न करतील त्या प्रत्येकाला परमेश्वरामध्ये मी सुरक्षित करतो. कुठलीही बाधा तुम्हाला आता परमेश्वरामध्ये सैतान, दुष्टात्मे, अशुद्धात्मे, दुरात्मे करू शकणार नाहीत. ख्रिस्त येशूच्या नावात तुमचं शरीर परमेश्वरामध्ये सुरक्षित आहे. येशूच्या नावात आमेन. स्वर्गीय पित्या, ख्रिस्त येशूच्या नावात आमेन. समजून घेऊ आपण, आत्म्यांकडनं देवाणघेवाण केली जाते. आत्म्यांकडनं देवाणघेवाण केली जाते. वचन सांगतं मेंढरांसोबत वेळ घालवायचा दावीद राजा बनण्याच्या अगोदर मेंढरांसोबत. आणि मेंढरांसोबत वेळ घालवताना झालं पण एकदा असं होतं, एके दिवशी अस्वल आणि एके दिवशी सिंह एक मेंढरू घेऊन फरार होत चालले होते. तेवढ्यात दावीद राजा गेला, त्या मेंढराला त्या सिंहाच्या तावडीतनं सोडवलं, त्याच्या मुखातनं बाहेर काढलं, त्याच्या जबड्यातनं बाहेर काढलं, वाचवलं त्या मेंढराला, आणि सिंह त्याच्या झडप घातला. म्हणून त्यावेळेस परमेश्वराच्या मध्ये दावीद राजाने त्या सिंहाची आयाळ पकडून त्याला मारून टाकलं, असं वचन आहे परमेश्वराचं. मेंढपाळामध्ये राहत होता, सिंहांना मारत होता, मेंढरांमध्ये राहत होता, मेंढरांचा सांभाळ करत होता, मेंढरांना ने आण करत होता आणि अस्वलांची शिकार करत होता. अस्वलांना मृत्यू मिळवून देत होता, मारून टाकत होता. अशांच्या मध्ये राहिल्यामुळं वचन सांगतं गल्यातला मारणं त्याला अवघड वाटलं नाही. म्हणून परमेश्वरामध्ये लक्षात घ्या, जीवनात येणाऱ्या अडचणींना आपण सॉल्व करण्यासाठी मनापासून परमेश्वर आपलं समर्पण केलं पाहिजे. कारण लक्षात घ्या, आज तुम्ही ज्या अडचणी परमेश्वर कृपेने सॉल्व करून घ्याल, उद्या त्याच अडचणींशी रिलेटेड
लोकांच्या नजरेमध्ये मोठमोठ्या अडचणी असतील, ज्या अडचणी लोक खरोखर अशक्य अडचणी म्हणत असतील, त्या अडचणी परमेश्वर तुमच्याकडनं सोडून घेईल. जर आज आपण परमेश्वरामध्ये लहान सहान अडचणींना सोडून घेण्यासाठी, लहान सहान अडचणींचं सोल्युशन परमेश्वराकडनं मिळवण्यासाठी जर आपण कचरणार नाही, तर लक्षात घ्या, उद्या परमेश्वर आपल्याला भयानक चांगल्या प्रकारे, खूपच चांगल्या प्रकारे आपल्याला परमेश्वर उपयोग करत राहील. वचन स्पष्ट सांगतं, संपूर्ण शहराशी राहाबने वैरत्व घेणं पसंत केलं, इस्रायलाच्या परमेश्वराच्या लोकांशी विरोध करण्याच्या ऐवजी, त्यांच्या विरुद्ध जाण्याच्या ऐवजी. तिने स्पष्ट परमेश्वरामध्ये ही गोष्ट त्यांना सांगितली, ज्यावेळेस तुम्ही इथं यरीहोचा तटपडायला याल, यरीहोचा पाडाव करायला याल, त्यावेळेस मला आणि माझ्या घरातल्यांना वाचवायचं. तिला हे समजलं होतं परमेश्वराच्या स्वर्गदूतांकडनं, जर ह्यांची साथ देशील तर बचावली जाशील, जर यांना विरोध करशील तर मारली जाशील. एकही जण त्या दिवशी कनानमधला वाचला नाही. एकतर लोक पळून गेले किंवा त्यांना मारण्यात आलं. परमेश्वराचं वचन असंच सांगतं. समजून घेणं गरजेचं आहे आपल्या प्रत्येकाला परमेश्वरामध्ये, की आत्म्यांची देवाणघेवाण कशा प्रकारे चालते. दावीद त्या योनाथानासोबत राहत होता, ज्या योनाथानाला आपल्या बापाचं वागणं पसंत नव्हतं. गरजेचं नाही की पास्टरांचा मुलगा आहे म्हणून पास्टरांसारखं वागेलच, गरजेचं नाही. किंवा गरजेचं नाही मुलगा पास्टर आहे म्हणून बाप पास्टरांसारखं वागेल, गरजेचं नाही. गरजेचं परमेश्वरामध्ये फक्त एवढंच आहे, परमेश्वर कुणाच्याद्वारे कार्य करत आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. गरजेचं एवढंच आहे, परमेश्वर कार्य कुणाद्वारे करत आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आत्म्यांची देवाणघेवाण. दावीद योनाथानासोबत राहत होता, जो योनाथान धीट होता, ज्या योनाथानाने एकटं जाऊन 20 बलिष्ठांना मारून टाकलं होतं, एकट्याने जाऊन 20 बलिष्ठांचा नाश करून टाकला होता. त्या योनाथानासारख्या कमी मित्रांसोबत राहिल्यामुळं, संख्येने कमी होते दावीदाचे मित्र, अशाच मित्रांसोबत राहिल्यामुळं वचन सांगलं त्याला गल्यात, त्याला सिंह, त्याला अस्वल किरकोळ वाटत होते. किरकोळ, लिटरली किरकोळ त्याला वाटत होते. त्या योनाथानाचा जीवनातला हर एक सांधा म्हणा, अवयव म्हणा, ज्या परमेश्वराची आराधना करत होता, त्या योनाथानाच्या सोबत राहिल्यामुळं दावीद देखील परमेश्वराची आराधना करणारा इतका चांगला परमेश्वराचा सेवक बनला. योसेफ, परमेश्वराचं वचन सांगतं, ज्यावेळेस तुरुंगात गेला त्यावेळेस लगेच त्यांच्या बाजूला गेला, ज्यांच्याकडनं त्याला स्वप्न परमेश्वराचे ऐकायला मिळतील, ज्यांच्याकडनं त्यांना परमेश्वराचे स्वप्न अर्थ सांगण्यासाठी मिळतील, त्या लोकांच्या बाजूला योसेफ गेला. आपण देखील तिथं राहिलं पाहिजे, तिथं गेलं पाहिजे, ज्यांच्यामुळं आपण परमेश्वराकडनं वाढवले जाऊ शकतो, ज्यांच्यामुळं आपल्या जीवनात सैतान नाही, परमेश्वर कार्य करू शकतो. हे आपल्यावर डिपेंड आहे. वचन सांगतं, ती मिठाचा खांब का बनली? कारण तिनं परत तिकडं बघणं पसंत केलं जिथं समलैंगिकता चालत होती, जिथं पुरुष पुरुषांशी, स्त्रिया स्त्रियांशी लग्न करत होती, त्या गावाकडे तिनं बघणं पसंत केलं. म्हणून देवाने तिला खांब करून टाकलं, म्हणून देवाने तिला जिवंतपणेच निर्जीव करून टाकलं. जिवंतपणेच तिच्या अंगातला जीव परमेश्वराने काढून घेतला, कारण तिने तिकडं लक्ष लावणं पसंत केलं, जिकडं परमेश्वराने खरं तर लक्ष लावत असताना, त्यांचं लक्ष लागायला चालू झालं असताना, जिथनं बाहेर काढलंय देवाने पूर्ण, तिकडं लोटाची पत्नी लक्ष लावायचा प्रयत्न करत होती. ट्रान्सफरिंग ऑफ स्पिरिट्स आपल्याला समजणं गरजेचं आहे. कोणत्या माणसासोबत मी बसतो, कोणत्या विषयाबद्दल बोलतो, आमच्या चर्चा काय चालतात, आम्ही कोणत्या गोष्टींना सहज नाही म्हणतो, आम्ही कोणत्या गोष्टींचा कचरा करतो, यावरून ठरतं की आपल्या जीवनात काम परमेश्वराचे आत्मे करणार का सैतानासोबत जे दुष्टात्मे, शुद्धात्मे, दुरात्मे आहेत ते काम करणार. नेमकं आपल्या जीवनात काम कोण करणार हे आपल्या शब्दांवरून ठरतं. परमेश्वराने सांगितलं, तुझ्या जीवेच्या ठाई जीवन व मृत्यू आहेत, तू जीवनाची निवड कर की ज्यामुळे तू पृथ्वीवर दीर्घायुष्य जगावे, तुझं कल्याण व्हावं. सांगितलं परमेश्वराने. आपण काय बोलतो, काय विचार करतो, ती विचार करत होती येशूविषयीच्या गोष्टी ऐकून,
म्हणून प्रभू येशूला स्पर्श करतात, खरं तर प्रभू येशूच्या कपड्यांना स्पर्श करतात, ती जागेवर बरी झाली. कारण तिचे विचार करणं एकतर्फा होतं, फक्त परमेश्वराच्या बाजूने होतं. दुतर्फा ती विचार करत नव्हती. परमेश्वरामध्ये सुद्धा विचार आणि त्याच जीवनामध्ये सैतानी सुद्धा विचार होत नसतं. जिथं सैतानी विचार तिथं परमेश्वराचे विचार येऊ शकत नाहीत. जिथं परमेश्वराचे विचार तिथं सैतानी विचार यायचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी डाळ विचार करतात, ह्याच्या जीवनात शिरायचं का नको शिरायचं. विषय आपला एवढंच आहे. आपण आत्म्यांची देवाणघेवाण आपल्या जीवनामध्ये जर का होऊ द्यायची इच्छा जर का आपल्या असेल तर स्वर्गदूतांना आपल्या जीवनामध्ये येऊ द्या. पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये येऊ द्या. इतर आत्म्यांना आपल्या जीवनात आपण येऊ देऊ नये. कारण त्याच्यावरून ठरतं आपल्या जीवनात परमेश्वर काम करणार किंवा नाही करणार. परमेश्वर जर का काम करावाशी इच्छा असेल तर ज्यांनी परमेश्वर स्वीकार केलेला नाही आहे, खरोखर त्यांच्यापासनं आपण स्वतःला सावध ठेवलं पाहिजे. त्यांच्यासोबत उठत असताना, बसत असताना, त्यांच्यासोबत इकडे तिकडे जात येत असताना आपण काळजीपूर्वक जीवन जगलं पाहिजे की जे काही मला सांगितलं जात आहे त्यातून परमेश्वराचा गौरव होणार आहे का, त्यातून परमेश्वराचा गौरव होत राहणार आहे का, समजलं पाहिजे. काळजीपूर्वक आपण त्याचा विचार केला पाहिजे. वेळेमुळं मी थांबत आहे. पार्ट 2 आपण परमेश्वर कृपेचा पाहणार आहोत. पण तत्पूर्वी माझी विनंती प्रत्येकाला,